कुणाची अडचण असू दे, कोणाचं पोलीस स्टेशन असू दे, कोणा दवाखान्याची अडचण असू दे, कोणा कोर्ट कचेरीची अडचण असू दे, कोणाची वैयक्तिक भांडणं असू द्यात, कुठली माझ्यापर्यंत जी अडचण येईल, जी समस्या येईल, कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. घरची शेती गेलेली आहे, ट्रॅक्टर विकला गेलेला आहे, प्रचंड कर्ज आहे, लोकांची साथ नाही आहे, कुणीच कुठलाच मार्ग उपलब्ध करून द्यायला तयार नाही आहे. त्या पदाला न्याय देऊन दाखवणार, आदर्श निर्माण करायचा आहे. आदर्श निर्माण करायचा आहे. जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतोय त्याचं सुद्धा मी काम करणार. मी राजकीय विरोधक कधीही मांडला नाही आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा भविष्यात मी कधी राजकीय विरोधक मांडणार. सगळ्यात जास्त भर दिला रुग्णसेवेवर. अतिशय माझ्यापर्यंत होईल तेवढी मी आपण मदत करण्याचा प्रयत्न केला. मला माहित नव्हतं मी जिल्हा परिषद इलेक्शन लढवीन. लोकांचीही भावना झाली, लोकांच्याच मनातून आलं. तुमच्या डोक्यात असा विचार नव्हता? नव्हता, अजिबात नव्हता. माझ्या डोक्यात नव्हतं, माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की मी उद्या जिल्हा परिषद इलेक्शन लढवीन. अजिबात नाही. फक्त लोकांच्या मतनं आलं, जनसामान्यातनं, जनमानसातनं आलं, लोकांच्यातनं आलं. लोकांची भावना झाली की बाबा सागर जाधव एकनाथजी शिंदे साहेबांच्या एवढ्या जवळ आहे. जर समजा त्याला जिल्हा परिषद मध्ये जर काम करण्याची जर संधी दिली तर 100% लोकांची कामं होणार. आणि सर्वसामान्य आहे. सागर जाधव हा कोण त्यांचा राजकीय वारसा नाही, प्रस्थापित नाही, अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे. मी ग्रामपंचायत 10 वर्ष काम केलं. त्यानंतर गावची आमची पाणीपुरवठा हनुमान पाणीपुरवठा संस्थेत मी संचालक म्हणून आता काम करतोय. अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या प्रामाणिकपणाच्या जोरावर लोकांच्या मनात एक विश्वास आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत जे काम करतोय त्याचा एक विश्वास आहे की बाबा हा जर जिल्हा परिषद मध्ये जर याला आपण काम करण्याची संधी जर दिली तर ह्यो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार, अनेक चांगले प्रश्न मिटवणार. आणि माझी तळमळ, माझे काम करण्याची प्रामाणिकपणे मदत प्रयत्न, माझे काम करण्याची प्रामाणिकपणे जे काम करण्याची जी पद्धत आहे त्याला लोकांनी भळून की लोकांची इच्छा झाली की सागर जाधवला आपण जिल्हा परिषदला निवडून उभा करून निवडून आणायचं. ही लोकभावना आहे, ही माझी इच्छा नाही आहे. लोकांची इच्छा आहे की सागर जाधवला जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी द्यायची. कारण तो माणूस आमची कामाचा माणूस आहे, एक आपला माणूस आहे, एक आपल्यातला. हक्कानं सांगायला ज्याच्याजवळ हक्कानं काही सांगता यावं, हक्कानं काहीतरी काम सांगता यावं, हक्कानं काहीतरी हक्कानं त्याचा हात धरून काम करून घेता यावं. सामान्य कार्यकर्ता कोणीही येऊ शकतं, कोणीही येऊ शकतंय, कधीही भेटू शकते. मला मी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आहे. मला राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. तुमचा राजकीय विरोधक आला तुमच्याकडे तर त्याचं सुद्धा मी काम करणार. मी राजकीय विरोधक कधीही मांडला नाही आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा भविष्यात मी कधी राजकीय विरोधक मांडणार. मला सगळी पाहिजे. एक देवाच्या कृपेनं, साहेबांच्या आशीर्वादानं काम करण्याची जर मला संधी मिळाली जिल्हा परिषद मध्ये तर जिल्हा परिषद मध्ये कसं सदस्याचं काम असतंय ते मी करून दाखवणार. त्या पदाला न्याय देऊन दाखवणार. आदर्श निर्माण करायचा, आदर्श निर्माण करायचा आहे. जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतोय, त्याला काय किती अधिकार आहेत हे मी दाखवून देणार आहे. म्हणून मला जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी द्यावी ही मी ह्या माध्यमातून सर्वांना मी हात जोडून विनंती करत आहे. तुमच्या राजकीय वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. माणसाचं आयुष्य अत्यंत संकटाने, प्रचंड मोठ्या आव्हानाने घेरलेलं असतं, परंतु त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीनं मात करता, त्यांना कसं सामोरे जाता हे फार महत्वाचं आहे. कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. घरची शेती गेलेली आहे, ट्रॅक्टर विकला गेलेला आहे, प्रचंड कर्ज आहे, लोकांची साथ नाही आहे, कुणीच कुठलाच मार्ग उपलब्ध करून द्यायला तयार नाही आहे. राजकीय पक्षांकडे जाताना सुद्धा कुणीच मदत करायला तयार नाही आहे. परंतु त्यावेळी माझ्यासमोर एकनाथ शिंदे हा पर्याय म्हणून उभा राहिला, माझा आधारस्तंभ म्हणून उभा राहिला, दीपस्तंभ म्हणून उभा राहिला. असे बरेच उदाहरण असतील की तुमच्याकडे, की अजून काही लोक तुमच्याकडे आलेत आणि त्यांची तुम्हाला ओळख नाही आहे, मला नावही माहिती नसतील, अशीही माणसं तुमच्याकडे आले असं मला कळलंय. मी सगळ्यात जास्त भर दिला रुग्णसेवेवर. अतिशय माझ्यापर्यंत होईल तेवढी मी आपण मदत करण्याचा प्रयत्न केला. अशी असंख्य अशी प्रकरण आहेत. आपण म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण मदत केली. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. येवतीतील एक लहान मुलं आहे, त्या मुलाचं ऑपरेशन आपण परराज्यात केलं. परराज्यात बेळगाव मध्ये केली, हॉस्पिटलला केलं. बरोबर. आणि परराज्यात मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे पहिल्यांदा आपण आणले. 1 लाख रुपये मिळवून दिलेत आपण त्या लहान मुलाला.
तसंच सांगतो तुम्हाला, येवतीतलंच उदाहरण आहे. म्हणजे मला वाटतं 34 ते 35 वयाचाच आमच्या वर्गीचा आमच्या ह्याच्यातला मुलगा एक आहे. त्याला अचानक अटॅक आला आणि पॅरलाइज झाला. पॅरलाइजला पैसे मिळत नाही. आपण त्यांना 50,000 रुपये मिळवून दिले पॅरलाइजचे. तसंच तुम्हाला अनेक उदाहरण सांगतो. नागावमध्ये आमचे मित्र आहेत, त्यांच्या सुनेची त्यांच्या डिलिव्हरी झाली आणि 2 मुलं झाली. जुळी 2 मुलं झाली. 2 जुळी मुलं झालेल्या असल्यापैकी खर्च झाला जास्त दवाखान्यात. त्यांची परिस्थिती हालाकीची, काय करायचं सुचना. ते माझ्यापर्यंत आलेत. ते मला म्हटले असं असं आहे. त्यावेळेला त्यांना आपण सेपरेट दोन्ही मुलांना पण आपण पैसे मिळवून दिले मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून. तसेच तुम्हाला सांगतो, असे असंख्य असे प्रकरण आहेत. आणि सगळ्यात जास्त मी जर काम जर कुठले जर केलं असलं तर ते मुख्यमंत्री सहायता निधी आणि सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून अशा अनेक लोकांना आपण आपल्या परीने होईल तेवढ्या लोकांना आपण मदत करायचा प्रयत्न केला. जे प्रकरण माझ्यापर्यंत येईल, ज्या रुग्णांची अडचण येईल माझ्यापर्यंत, ते आपण प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हलसिद्धनाथ यात्रा म्हणून वरती इस्पुर्लीत यात्रा भरती, मंदिर आहे तिथं हलसिद्धनाथाचं. ती यात्रा मोठी भरती. त्या यात्रेच्या ठिकाणी मी तिथं होतो. अचानक जोडपं आलं आणि ते महिलेने डायरेक्ट माझं पाय धरलं. अहो म्हटलं असं काय करायला लागलाय? तर नाही म्हणले, त्यांनी हात जोडलेत आणि म्हणलेत, तुमच्यामुळं आमच्या मुलाचं प्राण वाचलं. म्हणलेत, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी आम्हाला मिळवून दिली, आम्हाला जे पैसे दिले ते फार अनमोल होतं. आमच्या महिलेला ओळखलं नाही ओळखलं. नाही ओळख सुद्धा नव्हती. मी ओळख वगैरे कामात कधीही बघत नाही. माझ्या कानावर जो विषय येईल तो आपण सोडवायचा. ती व्यक्ती ओळखीची असू दे, अनोळखी असू दे. एक कागलमधलं उदाहरण सांगतो. मी कागलमध्ये एका कामानिमित्त गेलो होतो. तिथं कामानिमित्त गेला असतापैकी मी आमचे मित्र यायचे होते म्हणून तिथं मी वाट बघत उभारलो. गाडी साईडला लावली, थांबलो तिथं असं राम मंदिरच्या शेजारी. तेवढे ते गृहस्थ आलेत. ते डायरेक्ट हात जोडले, म्हणलेत, साहेब नमस्ते म्हणलेत. म्हणलं साहेब म्हणायचं नाही म्हटलं मला. काय झालं? तर म्हटलेत, मला तुम्ही आमच्या पत्नीचं प्राण वाचवलं म्हणले दवाखान्यात. आमच्या पत्नीचं तुम्ही प्राण वाचवलं म्हणले. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला 2 लाख रुपये मदत केली म्हणले. होत नसतापैकी तुम्ही मदत मिळवून दिली म्हणले. पहिल्यांदा नियमाचं मंजूर झाले, त्यानंतर तुम्ही आमच्याकडून पत्र नेलं, त्या पत्राच्या आधारे परत 1 लाख रुपये अशी 2 लाखाची मदत झाली म्हणले. जर ते आम्हाला जर तुमची त्यावेळेला जर मदत आम्हाला झाली नसती तर आम्हाला जमीन विकल्याशिवाय पर्याय नव्हता. तुमचं उपकार मानावं तेवढं कमी आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, अशी अनेक. आता गारगोटी जवळ मसवे, काय संबंध माझा? मसव्यात आपण मुख्यमंत्री सहायता निधी, बरीच अशी अनेक प्रकरण आहेत. हेतू डोक्यात नाही, हेतू नाही, ओळख नाही बाबा, ओळखीचा नाही किंवा त्याचा माझा कुठेतरी फायदा होईल किंवा काय, अजिबात नाही. जोपर्यंत आजपर्यंत सुद्धा मी आज सुद्धा मला बरेच फोन येतात. रोज एक 2-4 तरी फोन आहेत मला. हे सगळं करून तुम्हाला काय मिळतं? एक समाधान असते. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे. हे तुम्ही मानता? हो, 100% मानतो. म्हणून त्या माध्यमातून आपण होईल तेवढी आपण मदत करतो. एक आपण साधन आहे, देवान दिलेली देणगी आहे. देवाच्या परमेश्वराच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचलो. साहेबांच्या माध्यमातून आपल्याला काम करायची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करायचं म्हणून आपण प्रयत्न करतो, बाकी काही नाही. नक्कीच तुमचे हे प्रयत्न अजून वाढवत, अजून भरपूर लोकांना तुमच्या सगळ्यात जास्त जर भर दिली असेल, साहेब सीएम झाले त्या पिरियड मध्ये, त्या कालावधीत सगळ्यात जर काम जर मोठं कुठलं जर मी केलं असेल तर ते आरोग्य सेवेचं म्हणजे आरोग्य सेवेचा अखंड वारसा, अखंड. एक तरी मी माझ्या गाडीतून स्वतः घालून नेऊन पेशंट मुंबईला नेऊन आपण ऑपरेशन करून स्वतः. एक दवाखान्यात बिल कमी करण्याचं बिल जास्त लावलंय किंवा दवाखान्याच्या काय तक्रारी असतील, योजनेचा लाभ देत नसतील किंवा काय, त्या ठिकाणी स्वतः जाऊन मी तिथं अधिकाऱ्यांना, डॉक्टरांना मी जाब विचारला. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथं अन्याय होईल, जिथं चुकीचं घडेल, तिथं आपण 100% आवाज उठवतो. तिथं तुमच्यातला शिवसैनिक जागा झाला.
कुणाची अडचण असू दे, कोणाचं पोलीस स्टेशन असू दे, कोणा दवाखान्याची अडचण असू दे, कोणा कोर्ट कचेरीची अडचण असू दे, कोणाची वैयक्तिक भांडणं असू द्यात, कुठली माझ्यापर्यंत जी अडचण येईल, जी समस्या येईल ते निवारण करण्याचा मी प्रामाणिकपणे निस्वार्थ भावनेने मी प्रयत्न करतो. स्वार्थ ठेवून काडीचं काम करत नाही, निस्वार्थ भावने. अशी अनेक उदाहरणं आहेत. येत्यात तिथं पोलीस स्टेशन मध्ये अडचण झाली आहे, तिथं मारहाण झाली आहे, तिथं दखल घेण्यात झाल्यात, डायरेक्ट पीआयना असू दे, एसपी साहेबांना असू दे, डायरेक्ट फोन करायचे आणि डायरेक्ट तिथले प्रश्न मिटवायचे. त्यांना अन्याय जिथं होईल तिथं 100% आपण आवाज उठवायचा. एकमेव ध्येय ते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.